पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. इतकी गरिबाची काळजी घेणारा मुख्यमंत्री. म्हणजे भगिनींसाठी काही, मुलींसाठी काही, मुलांसाठी काही, शेतकऱ्यांसाठी काही. शेतकऱ्यांना 12,000 रुपये महिना घरपोच तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत. अल्पभूधारक शेतकरी आहेत, कामाला लागत आहेत, थोडेफार काही मजुरीसाठी लागत आहेत, बियाण्यासाठी लागत आहेत. 12,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. अनेक योजना आहेत. कारागीर आहेत, तुम्हाला पेटे मिळाले का कारागिरांना, कामगारांना, बांधकाम करणाऱ्यांना मिळाले. त्याच्यापुढे काय काय आहे. कारागीर आमचं तिथे जातो, बांधकाम करतो, तर रेती सिमेंट कालवतो, त्याच्यामध्ये पाय तसे ओले होतात, तर पायाला सगळ्या चिखल्या येतात, सगळे पाय फुटतात. हाताने काम करतो, वीट रचतो, सिमेंट वापरतो तिथे, त्याचे हात फुटत आहेत. त्याला ग्लोव्ह दिले, त्याला मोठे गंबूट दिले, त्याला डोक्याला हेल्मेट दिले की वरतून खालून पडलं त्याचं जीव जाता कामा नये. त्याच्यावर टॉर्च दिली रात्रीच्या वेळेस अंधार असेल तर. काय काय दिलं त्याला. बॅटरी दिली, 4 तारी डब्बा दिला जेवण करायसाठी की फडक्यात बांधून घेऊन जाऊ नको, डबा घेऊन जा. ते दिलं. मच्छरदाणी पण दिली. घरी गेला कामावरून थकून मागून, नवरा बायको दोघी मच्छरदाणी झोपा, डास चावता कामा नाही. दिले की नाही. मग इतकं काळजी घेणारं सरकार तुमचं या ठिकाणी आहे, पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला 100 योजना सांगेन. अंगणवाडी आहे तुमच्याकडे. अंतिम टप्प्यामध्ये आता निवडणूक येत चाललेली आहे. सभा होत आहेत. आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण इकडे आहेत. काल त्यांचे आमचे खासदार श्रीकांतजी पण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते. आपापलं म्हणणं सगळेजण या ठिकाणी मांडतायत. मंगेशदादा या ठिकाणी बोललेत, वैशालीताई पण त्यांचे भाषण छोटे मी या ठिकाणी ऐकलं. पण मला वाटतं भडगावची परिस्थिती जितकी खराब आहे जिल्ह्यामध्ये, तेवढी परिस्थिती खराब कुठेही नाही. मला असं वाटतं कुठे नगर परिस्थितीमध्ये नाही, कुठेच नाही. तर माझ्याकडे 5 जिल्हे आहेत. नाशिक आहे, नगर आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, सगळ्या ठिकाणी सभा होत आहेत. दररोज 7-8 ठिकाणी मी जातोय. पण भडगावबद्दल जे मी ऐकतोय, जितकं बोललं जात आहे, म्हणजे शहरचं नाव 2 नंबरचं शहर केलं जातं असं. भडगाव काय तर 2 नंबरचं शहर. आणि का होतंय. कारण उमेदवाराची यादी आपण वाचली, मंगेशदारांनी सगळं सांगितलं, मी फार रिपीट करणार नाही. पण खरं असं कसं होऊ शकतं की सगळे 2 नंबरवालेच सगळे उमेदवार उमेदले. पण तुम्हाला शहर काय ठेवायचं आहे का कुठे गहाण ठेवायचं आहे का विकून टाकायचं आहे, असं कुठे होत नाही. एखाद दुसरं नाव चुकतं, येतं, अपरिहार्यता असते, द्यावं लागतं, हे मी समजू शकतो. आता माझ्याकडे सुद्धा 29 सदस्य जामनेरला. आम्ही सगळेचे सगळे 100% येतो. आमच्याकडे मुस्लिम बांधव आहेत. 8च्या 8 जागा आमच्या भाजपच्या समोरासमोर येतात. यावेळेला तर 10 आणि 11 जागा बिनविरोध झाल्या. यावेळेला सगळे 100% निवडून येतील. मग याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे सत्यापत्यावाले, रेतीवाले, म्हणजे आमच्याकडे असा प्रकार नाहीच आहे रेती फेतीचा पत्ता घेता. पण यांना तो घ्यायचा का, आमच्याकडे तो कोणी विचारणारच नाही आहे. मग आम्ही अशा लोकांना घ्यायचं का, शहराची सुद्धा त्यांच्या हातामध्ये सोपवायची का. मला हे कोणा उलगडलेलंच नाही आहे. बरं इथेच नाही, बाजूच्या पाचोऱ्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे. सगळे हेच लोक आहेत. का तर हे लोक पैशावाले आहेत. धन माल वाटतामध्ये काय मटण दारू जोरात त्याच्यावर काही खायचीच करते म्हणे. मग 5 वर्ष या शहराची सूत्र नेतृत्व आम्ही दारू, सट्टा, पत्ता, रेतीवाल्याकडे देणार आहोत का. एकदा तुम्ही खाऊन घ्याल मटण, पिऊन घ्याल दारू, काय भेटेल, 1000 रुपये भेटेल, 500 रुपये भेटेल, 2000 रुपये देतील. पण 5 वर्ष आम्ही आमच्या गावाचं सगळं नेतृत्व अशा लोकांच्या हातात देणार आहोत की ज्यांनी गावच विकून टाकावं. काय अपेक्षा करणार आपण त्यांच्याकडून कामाची, आणि काय ते कामं करणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं आता निर्णायक ठरवण्याची वेळ आलेली आहे. भडगावमध्ये आम्ही कधी लक्ष घातलं नाही. यावेळेला आपण 24च्या 24 जागा उभ्या केल्या, सगळ्या कमळाच्या चिन्हावर आहे. 11व्या नंबरवरती आता आपण 4थ्या नंबरवर येतोय. 4थ्या नंबरवर आपण येतोय. ही छोटी गोष्ट नाही आहे. आज मोदींचं काम आपण बघता. अगदी अर्थव्यवस्था आहे, इंडस्ट्री असेल, रेल्वे असतील, विमानं असतील, ते सगळं आहे. पण अगदी शेवटचा माणूस समाजातला की जो अगदी शेवटच्या गावाच्या शेवटी राहतोय, खेड्यात असेल, गावात असेल, शहरात असेल, की त्याच्या घरावर साधा नुसता प्लास्टिकचा कागद आहे, त्याला घराला भिंती नाही, फार तुरकाट्या लावतो राहतोय, घरामध्ये लाईट नाही, शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीच नाही. या लोकांचं काय. आणि म्हणून त्या लोकांना आधी प्राधान्य द्या.
त्याला घर असलं पाहिजे, त्याच्या घराला भिंती असल्या पाहिजे, त्याच्या घरामध्ये लाईट असला पाहिजे, त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा नळ त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे, त्याच्या घरात गेला पाहिजे. हा विचार करणारा पहिला पंतप्रधान आपल्याकडे झाला. पहिल्यांदा आज गावागावामध्ये सगळ्या शहरामध्ये सगळ्यांना 100% लोकांना घरं मिळत आहेत. महिलांसाठी पहिला निर्णय आमच्या पंतप्रधानांनी घेतला. आपल्या 11 वर्षापूर्वी निवडून आल्यावर पहिला निर्णय काय घेतला मोदीजींनी महिलांसाठी? सांगू शकाल तुम्ही काय दिलं तुम्हाला? महिलांना मोदींनी काय दिलं? गॅस दिला. मोदींनी सांगितलं की आमची एकही आई, आमची एकही बहीण, आमची एकही मुलगी ही या ठिकाणी याच्या पुढे चुला फुटणार नाही. मोदीजीच्या मनामध्ये शल्य होतं. आमची आई बहीण शेतातून येते काम करून, काट्या कुठे इकडून ओढ तिकडून ओढ, पावसाळ्यामध्ये ओल्या असतात, सगळा धूर येतो, हिवाळ्यामध्ये आंबट ओल्या असतात, आणि अशा वेळेला घरामध्ये काड्या कुठे आणून ते बिचारी स्वयंपाक करते, थकून मागून आल्यावर चहा करते, जेवण करते मुलाबाळांचं नवऱ्याचं, आणि अशा वेळेला सगळा धूर पोटामध्ये घेते, छातीमध्ये घेते, डोळ्यांमध्ये घेते, टीबी होतोय, फुफ्फुसाचा रोग होतोय. काय का मग? आणि मोदींनी सांगितलं का याच्या पुढे एक सुद्धा आमची भगिनी, एक सुद्धा आमची आई चुला फुटणार नाही. सगळ्यांच्या घरामध्ये गॅस. जवळपास 20 कोटी लोकांच्या घरामध्ये मोदींनी आज गॅस दिलेला. 20 कोटी लोकांकडे सगळ्यामध्ये. तुमच्याकडे गॅस आहे की सगळ्यांकडे? का चुले बंद झाले? चुले स्टोव बंद झाले रॉकेलचे. त्या रॉकेलसाठी वरवर फिरणाऱ्या भगिनी मी बघितलेल्या आहेत लिटरभर रॉकेलसाठी. आता ते सगळं बंद झालेलं आहे. तुम्हाला गॅस दिला, मोफत धान्य. केवढं मोठं काम आहे महिलांचं. महिला स्वयंभू झाल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, म्हणून मोदीने या ठिकाणी एवढी मोठी योजना आणली. अंगणवाडीच्या माध्यमातून आज आम्हाला लखपती दिदी तयार करायचे आहेत. त्यांची संख्या मला कोटीमध्ये द्यायची की महिलांची जी शेताच्या पलीकडे कुठे जात, ती घराच्या पलीकडे कुठे जात नाही. चूल आणि मूल यापेक्षा तिला काही माहितीच नाही. त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांना कर्ज दिलं गेलं. मागच्या 2 वर्षी मी या खात्याचा मंत्री होतो. 18,000 कोटी रुपये तुम्हाला बचत गटाला कर्ज दिलं. 18,000 कोटी. बँका सुद्धा मागे फिरतात महिलांच्या आमच्या, कर्ज घ्या, कर्ज घ्या, कर्ज घ्या. आपण म्हटलं ते होता नाही तुम्हाला, कारण आपण देतो नाही परत. आपलं रेशो फार खराब आहे. महिला 100% कर्ज फेडतात आणि आम्ही कर्ज पैसे कमी देतो. आमचं प्रमाण कमी आहे माणसाचं कर्ज भरायचं. पण महिला काटकसरीने वागतात, कामं करतात, कर्ज भरतायत, फेडतायत, म्हणून बँका याच्या मागे लागलेले. महिलांचं सक्षमीकरण मोदींनी या ठिकाणी केलं. अनेक योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत. आजकाल मी एस टीमध्ये जातो, बघतो एस टीमध्ये तर माणसं दिसतच नाही. तुम्ही बघा माणसं दिसतच नाही. 10 खिडक्यात एखाद्या खिडकीत पडत भाऊ तेवढं आवाज येतो. मी बराच वर्षभरापासून मी विचार केला. मी 2-4 महिने म्हटलं असं कसं काय होतं, माणसं तर प्रवासच करत नाही. तर माणसानं गाड्या घेतल्या, घरच्या बाहेर होतं आहे तो एसटीनं, असं काही झालं का? मग मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ ते अर्ध तिकीट आहे ना, तसा प्रकार आहे. आता माणसं घरात बसले आणि आमच्या भगिनी बाहेर फिरायला लागून गेले. कुठे मौत झाली, जाय तूच चालले तर 5 रुपयाला जाय, 40 राहून जाय, जळगाव. कुठे आजारी पडलं पाहायला जायचं का? तुझं सफरचंद बिगे केळ बिगे तूच चालले ना तिथे. लग्नाला जायचंय, जाय तूच जाऊ रे, मी कोरा समायचो घरात. असं कसं काय झालं? हा लग्नाला मी जाय ते म्हणते ह्याचे पैसे दे 100 रुपये, ह्याचे 50 रुपये येईल, लाडक्या बहिणी देते घेऊन टाक. म्हणजे आता काही कोणी आजारी असेल, पेशंट असेल, त्याला केळं सफरचंद घेते, तूच घे. लग्नाचा ॲड करते 100-200 रुपये 500 रुपये तूच करून टाक, घ्यायचा तो पैसे. म्हणजे तुम्हाला सुद्धा इतकं सक्षम शासनाने केलेलं आहे, देवेंद्रजींनी केलेलं आहे, आपल्या सीएम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. इतक्या चांगल्या योजना तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. गरिबी हटावचे नारे कोणी दिले गेले, पण गरिबी कधी हटली नाही काँग्रेसच्या काळामध्ये. काही नाही, काहीच केलं नाही. गरिबी हटाव, जा शेतात कामं करा, धंदे करा, मजुरी घ्या, खा प्या, आणि तुमची गरिबी तुम्ही दाखवा. पण इतका विचार करणारं सरकार एक पहिल्यांदा आलेलं देशामध्ये. अजून तर काही नाही, अजून पुढे बघा काय काय होतं. अजून तर 1 वर्ष झालं, अजून पुढे बघा काय काय होणार आहे. राज्यामध्ये काय स्कीम येतील, योजना येतील, पंतप्रधानांच्या काय योजना येतील. आणि म्हणून मला वाटतं की असा पक्ष की ज्याने देशाचं नावलौकिक जगभरामध्ये केलेलं आहे. आज जगभरामध्ये आम्ही फिरतो, जातो, येतो. काय सांगतो, पूर्वी आम्ही जायचो, मला 35-40 वर्ष झाले, मी 15 वर्ष मंत्री आहे. अनेक देशात अर्ध जग जास्त फिरलो मी. पूर्वी जायचो तर लोक इंडिया सांगितलं कसे बारीक डोळे करायचे, हां इंडिया उदार साहेब. आता आम्ही गेलो अमेरिकेत जाऊ द्या, जपान, जर्मन, रशियात जाऊ द्या, आम्ही पुढं आले तर युएफॉर्म इंडिया. हो इंडिया, हो वेलकम वेलकम. युएफॉर्म इंडिया मोदीजी. हा मोदीजी.
म्हणजे मोदीजीचा नावाचा डग्गा इतका मोठा आहे जगभरामध्ये की आता सगळं जगमान्य ते झालेले आहे. असा नेता आमच्याकडे आहे. आणि मग अशा पक्षात जायचं नाही तर मग कुठे जायचं? पण आता तुम्हाला निर्णय करायचा आहे की बाबा हे शहर कोणाच्या हातामध्ये यायचं. एकीकडे आमचे नगरसेवक आहेत, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, चांगले आहेत, आणि तिकडे बघा कोण एक, इथे नाही पाचोऱ्यामध्ये बघा. आता मंगेशदारा जे म्हणले की खरंच गिरीश भाऊचं ना आपण तरी ठरलंय का की मी सगळे पाडून टाकतो तुम्ही निवडून द्या म्हणून. पण मंगेशदारा तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं दोघांशिवाय ते ठरलेच नव्हतं. मंगेशदारा कुठे गेले? हे तुम्हाला कसं काय कळालं की आम्ही असं करतोय म्हणून? अरे असं वाटावं असे सगळे उमेदवार दिलेले आहेत की पडले पाहिजे, त्यांची प्रतिमाच खराब आहे. आणि अशा पद्धतीने जर काम चाललं तर कसं होणार आहे गावात? आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आलोय की यावेळेला चांगले लोक निवडून द्या, प्रामाणिक लोक निवडून द्या, या गावाचा विकास करतील, त्या गावाचा उद्धार होईल असे लोक आपल्याला यावेळेला निवडून द्यायचे. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी आपली सत्ता आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत की ज्यांनी आपलं नाव लौकिक दुसऱ्या देशात नाही तर पुढे जगभरामध्ये त्याच्या नावाचा डंका आहे. खाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आता मुख्यमंत्री आहेत. त्यांची दूरदृष्टी आपल्याला माहित आहे, त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे. थेट जळगावपर्यंत मग तुम्ही जिल्हा परिषदे घेतली असेल, महापालिका घेतली असतील तरी सगळं भाजपची सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ठिकाणी प्रयत्न केले. दादांनी सुरुवात आली त्यांना विचारलं, मी म्हटलं विचारून घे युती कशी करायची, काय करायचं. त्यांनी सांगितलं मला युती करायची नाही. म्हटलं बापरे असं कसं काय? सगळेजण म्हणतात युती करायची, हे का नाही म्हणतायत? मला युती करायचीच नाही. तर त्यांना सगळे असे सत्यापट्ट्यावाले जुगारवाले लागायचे होते या ठिकाणी. त्यांचंच राज्य करून सगळं गाव विकायचं होतं आपलं. मला कळालंच नाही का म्हणतात असं. त्यांनी युतीला नकार दिला, त्यामुळे माझे सगळे दारं बंद. दादा म्हणे काहीतरी थोडंफार एखादं दार थोडी फट उघडी ठेवा. मग दादाने सांगितलं खिडकी तरी, खिडक्या बी बंद, दरवाजे बंद, काहीच नाही, सगळं बंद. युतीचं बोलायचंच नाही, मी माझा लढणार. ठीक आहे लढा. मला वाटतं खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे, इतके वर्ष आमदार आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते असतील, काम करणारे. अडचण असेल आता दाबलेलं माझं असंच आहे. माझ्याकडे 29 लोक सगळे बिनविरोध आहेत. 29 लोक सगळे डिपॉझिट समोरचे जमा करून मी निवडून देतो. मलाही अडचण आहे. मी सांगतो इथे युती तुमचं काहीच नाही आहे, हे काही म्हणून देता येत नाही. तुमचं 1200 रुपये ग्रामपंचायत सदस्य तालुक्यामध्ये त्यातलं एक सुद्धा कुठल्या पक्षाचं नाही. एक थोडेफार 5-50 जर विरोधी पक्ष सोडले तर कोणीच नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की चांगले लोक देतील. पण यांनी असे सगळे की घेरे काढले, कुठे ठेवून राखले होते काही समजत नाही, कुठे लपून ठेवले होते, एक घेरे काढले. आणि या लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिलं. आता हे तिकीट दिल्यावर तुम्ही निवडून देणार का त्यांना? एकदा ठरवा आपण या भडगावचं काय करायचं. बाजूला तुम्ही जामनेरला आले की नाही मला माहित नाही, तुम्ही जामनेर येऊन बघा, बाजूला चाळीसगावला जाऊन बघा काय कामं केले. मंगेशदाराचं मला हेवा वाटतं, कौतुक वाटतं. अगदी 2 वर्ष झाले, म्हणजे आता पहिले टर्म संपली, दुसरी सुरू झाली, 1 वर्ष झालं, 6 वर्ष झाले. या 6 वर्षामध्ये मंगेशदादांनी जे कामं चाळीसगावमध्ये केले, मला तर 40 वर्षांनी निवडून येता येतात. 7-8 टर्मचा आमदार आहे, सगळ्यात सिनियर बीजेपीमध्ये. पण मंगेशदादांचा हेवा करावा असं काम त्यांनी त्या चाळीसगावमध्ये उभं केलेलं आहे. खरंच सांगून तुम्हाला कोर्टाची मोठी इमारत करून टाकली. आरटीओ ऑफिस कधी यासारखं नव्हतं, ते आरटीओ ऑफिसर आणून टाकलं. सगळ्या इमारती नवीन केल्या, सगळे रस्ते सुशोभित केले, चौक सुशोभित केले. अतिशय कमीत कमी निधीमध्ये इतकं चांगलं काम मंगेशदादांनी या ठिकाणी केलेलं आहे की मला सुद्धा वाटतं की सगळं आपले काही चुकलं की इतक्या वर्षामध्ये या माणसाने वर्ष आवश्यक कसं काय करून टाकलं. तुम्ही 40 गावाला सांगतो इतकं चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि इकडे काय चाललंय, तुमच्याकडे काय चाललेलं आहे? फक्त टक्केवारी, सगळ्या कामात टक्केवारी, सगळे 2 नंबरचे धंदे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की आता हे सगळं आपल्याला बदलायचं आहे. देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली इतकं मोठं काम चाललेलं आहे. 11 वर्ष झाले मोदींना पंतप्रधान. आणि म्हणून माझा आपल्याला या ठिकाणी सवाल आहे की आता तुम्ही सगळं विसरा. नाते गोते हाय करता, तो ती करता, यामध्ये चहा पाजलती, यामध्ये ते पाजलती, हे गाजलती, इकडे घेऊन गेलता, हॉटेलमध्ये घेऊन गेलता. आता हे बंद करा. आता फक्त एकच लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष इथे आम्ही मित्र पक्षामध्ये आहोत, आम्हाला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही. पण या ठिकाणी आपण संपूर्ण बहुमत आहोत. जिथे युती आम्ही तिथे युतीचं सांगू.
पण आज या ठिकाणी आपण जो मोठा प्रवाह आहे, मुख्य प्रवाह, त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे, महासागरामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. तुमच्या विकासाची गॅरंटी आमची आहे. मंगेशदारांनी सांगितलं, मंगेशदारांचं इकडून जावं लागतं, तुम्ही केव्हा पकडू शकता, त्याला टोलात जाऊन दंडा लावून ठेवतात. मंगेशदारांची गाडी की आपोआप खाली पडला पाहिजे. तुमच्या कामासाठी केव्हाही ते तयार आहेत, सदैव तयार आहेत. या ठिकाणी वैशालीताई या ठिकाणी आहेत, आमचे दादा या ठिकाणी, दिलीप भाऊ आहेत, ते तिकडे तर उभे आहेत, ते या ठिकाणी आहेत, नाना या ठिकाणी आहेत, सगळे लोक या ठिकाणी आहेत, अमोल या ठिकाणी आहेत, सगळे प्रमुख लोक, माफ करा पण सगळेच प्रमुख लोक या ठिकाणी आहेत. आणि ताईंबद्दल तर काय बोलावं, मला जेव्हा समजलं की आमचा उमेदवार इतका सक्षम आहे, इतका मनमिळावू आहे, इतका चांगला आहे की या अपक्ष उभ्या राहिला तरी निवडून येतो असं मला सांगायचं. म्हटलं ना ताई अपक्ष उभ्या राहिला तरी निवडून येतील. नेहमी हसतमुख, मी त्याला बघितलं 2-3 वेळा आलो, मी म्हटलं ताईला टेन्शनच नाही, काही टेन्शनच नाही. अतिशय सगळ्यांनी सांगितलं की अतिशय मनमिळावू, सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या अशा आमच्या ताई या ठिकाणी दरवर्षी पदाची उमेदवार आहेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कुठल्या मिशनला बळी पडू नका, कुठल्या मिशनला बळी पडू नका. हा ते देतोय, तो ते देतोय, हा भाव काढतोय, तो ते भाव काढतोय, मोड द्या तिकडे, भले घेऊन टाका, पण बटन मात्र कमळाचं दाबा. बटन कमळ सगळ्या लोकांना सांगा की बिलकुल नाही, अशा लोकांच्या हातात तुम्ही गाव देऊ नका. माझी विनंती आहे आपल्याला. आपल्या गावाचा विकास करायचा असेल, आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका की ज्या गावालाच विकून टाकतील. आणि म्हणून आपल्याला आज निर्णय करायचा आहे की आता फक्त कमळाशिवाय आम्ही कुणालाही मतदान करणार नाही. हे आपल्यापुरतं नाही, शेजारी पाजारी इकडे तिकडे काय असेल नसेल तर सगळ्याकडे आपण सांगा, सगळ्यांना जाऊन सांगा, फोन करून सांगा. गाव छोटं आहे, आपण भेटतो सगळ्यांना, अजून 4 दिवस आहेत, 5 दिवस आहेत, या वेळेमध्ये आपण सगळ्यांना जाऊन सांगा, भूल थापांना बळी पडू नका. आणि कमळाचं बटन दाबून आमच्या ताईंना, आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी 24 या ठिकाणी आहेत, त्यांना सगळ्यांना निवडून द्यावं, आपल्या सेवेची संधी द्यावी. निधीच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत अजिबात काही तुम्ही विचार करू नका. त्यासाठी मंगेशदार या ठिकाणी आहेत, मी सुद्धा या ठिकाणी आहेत, आपल्या खासदार स्मिताताई या ठिकाणी आहेत. तुम्हाला निधीची कमतरता मी पडू देणार नाही. जो तुमच्या विकासासाठी लागेल तर आम्ही सर्व निधी तुम्हाला या ठिकाणी देऊ. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.